बीएलओ घरपोच का नाही? तळोद्यात मतदारांना शाळा कार्यालयात बोलावण्यामागचं खरं कारण काय? नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोद्यात एसआयआर पडताळणीवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. मतदार यादी पुनरीक्षणासाठी बीएलओ यांनी घरोघरी जाण्याऐवजी नागरिकांना शाळा आणि नगर परिषद कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग, अशिक्षित आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आता या तक्रारींना अधिकृत आकडेवारीचीही जोड मिळाली आहे. 14 जुलै 2026 रोजीच्या निवडणूक प्रशासनाच्या एसआयआर मोहिमेच्या प्रगती अहवालानुसार तळोदात 29,401 मतदारांपैकी केवळ 18,450 मतदारांपर्यंतच ईएफ फॉर्म पोहोचले. म्हणजेच फक्त 62.75% काम पूर्ण झाले असून तब्बल 10,951 मतदारांपर्यंत म्हणजेच 37.25% मतदारांपर्यंत अद्याप फॉर्म पोहोचलेले नाहीत. याच अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. एकूण मतदारांपैकी केवळ 15.51% फॉर्मच बीएलओ ॲपवर ऑनलाईन अपलोड झाले आहेत. उर्वरित 84.49% डिजिटायझेशन अद्याप बाकी आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांचा प्रश्न रास्त ठरतो. जर बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करत असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांपर्यंत फॉर्म का पोहोचले नाहीत? आणि जर कामाचा ताण असेल तर नागरिकांना केंद्रावर बोलावण्याचा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला आहे का? सध्या तळोदा नगर परिषद कार्यालय आणि काही जिल्हा परिषद शाळांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वृद्ध आणि अशिक्षित नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत आहे. रोजंदारी करणाऱ्या नागरिकांना काम सोडून कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांच्यातही नाराजी आहे. परिवर्तन 24 न्यूजचा उद्देश कोणावरही आरोप करणे नाही. आम्ही नागरिकांकडून समोर आलेल्या तक्रारी आणि अधिकृत निवडणूक प्रशासनाच्या एसआयआर मोहिमेच्या प्रगती अहवालातील आकडेवारी जनतेसमोर मांडत आहोत. या संदर्भात संबंधित निवडणूक प्रशासनाची भूमिका किंवा स्पष्टीकरण मिळाल्यास तेही आम्ही तितक्याच प्राधान्याने प्रसारित करू. प्रश्न फक्त एकच आहे, एसआयआर मोहिमेत नागरिकांनी बीएलओची वाट पाहायची की बीएलओने मतदारांच्या दारात पोहोचायचं? याचं उत्तर आता प्रशासनानेच द्यावं लागेल. परिवर्तन 24 न्यूज बेधडक, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सज्ज.